नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर एकूण 50 गुणांचा आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 5 गुणांसाठी पहिले विधान, निरनिराळ्या ध्वनी लहरींसाठी निरनिराळ्या टिंबटिंब असतात, त्याचा अ पर्याय बरोबर आहे वारंवारिता। निरनिराळ्या ध्वनी लहरींसाठी निरनिराळ्या वारंवारिता असतात। 2, परिदर्शिकेचे कार्य प्रकाशाच्या टिंबटिंब गुणधर्मावर अवलंबून असते, त्याचा ब पर्याय बरोबर आहे परावर्तन। परिदर्शिकेचे कार्य प्रकाशाच्या परावर्तन गुणधर्मावर अवलंबून असते। तिसरे विधान, टिंबटिंब काच पाण्यात विद्राव्य असते, त्याचा क पर्याय बरोबर आहे अल्कली सिलिकेट। अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य असते। चौथे विधान, मानव हा परिसंस्थेतील टिंबटिंब आहे, त्याचा ब पर्याय बरोबर आहे भक्षक। मानव हा परिसंस्थेतील भक्षक आहे। पाचवे विधान, दीर्घिका ही टिंबटिंब आकाशगंगा आहे, त्याचा अ पर्याय बरोबर आहे सर्पिलाकृती। दीर्घिका ही सर्पिलाकृती आकाशगंगा आहे। ब प्रश्न, खालील प्रश्न सोडवा। 5 गुणांसाठी 5 प्रश्न सोडवायचे आहेत। पहिला प्रश्न, विसंगत घटक ओळखा। तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तद्रव, धमनी। वेगळा घटक आहे धमनी। दुसरे विधान, खालील विधान सत्य की असत्य ते ओळखा। क्षारांमुळे धातूची झीज होते, असत्य। तिसरा प्रश्न, सहसंबंध लिहा। MgCl2 आयनिक बंध, H2 सहसंयुज संयुग। चौथा प्रश्न, उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत कोणता? सूर्य। पाचवा प्रश्न, रासायनिक वेधाचे प्रकार लिहा। आयनिक बंध, सहसंयुज बंध। प्रश्न दुसरा अ, योग्य जोड्या जुळवा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। अ स्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आलेला आहे आणि उत्तराच्या ठिकाणी तुम्हाला उत्तराचे वर्णाक्षर लिहायचे आहे। 1, मानवी स्वरयंत्र, त्याचा क पर्याय बरोबर आहे स्वर तंतूने कंपने। 2, ध्वनिवर्धक, त्याचा ई पर्याय बरोबर आहे पडद्यामधील कंपने। 3, जलतरंग, त्याचा ब पर्याय बरोबर आहे हवेच्या स्तंभातील कंपने। 4, नादकाटा, त्याचा अ पर्याय बरोबर आहे भुंजातील कंपने। आणि 5, सितार, त्याचा ड पर्याय बरोबर आहे तारांमधील कंपने। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, फरक स्पष्ट करा। धमनी आणि शिरा यातील फरक स्पष्ट करायचा आहे। 1, धमन्यांच्या भित्तिका जाड असून लवचिक असतात, शिराच्या भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात। 2, धमन्या शरीरात खोलवर स्थिर असतात व त्यांना झड्या नसतात, शिरा त्वचेखाली स्थिर असतात व त्यांना झड्या असतात। 3, धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो, शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो। प्रश्न तिसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा। 10 गुणांसाठी 5 विधानांची शास्त्रीय कारणे लिहायची आहे। पहिले विधान, थर्माकोलच्या वस्तूंमध्ये ठेवलेले अन्न खाणे हानिकारक ठरते। उत्तर, कारण थर्माकोलमध्ये स्टायरीन नावाचे रसायन असते, जे गरम अन्नाच्या संपर्कात येऊन अन्नात मिसळण्याची शक्यता असते, त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। स्टायरीन रसायनाचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो, म्हणून थर्माकोलच्या वस्तूंमध्ये ठेवलेले अन्न खाणे हानिकारक ठरते। दुसरे विधान, सूक्ष्मजीवांना विघटक म्हणतात, कारण ते मृत वनस्पती आणि प्राण्यांचे विघटन करून त्यांना मातीमध्ये रूपांतरित करतात, त्यामुळे पोषक तत्वे मातीत परत येतात, म्हणून सूक्ष्मजीवांना विघटक म्हणतात। तिसरे विधान, तांब्या पितळाच्या भांड्यांना कलही करतात, कारण तांब्याच्या भांड्यात काही आंबट पदार्थ बनवले असता त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ बिघडण्याची शक्यता असते, तसेच अन्नाचा रंग बदलून त्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते, म्हणून तांबे किंवा पितळाच्या भांड्यांना आतून कलही करणे आवश्यक आहे। चौथे विधान, अन्नामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित असावे, कारण आपल्या शरीराला मर्यादित प्रमाणातच मीठ आवश्यक असते। अत्याधिक मीठ सेवन केल्यास शरीराच्या विविध भागांमध्ये जसे की हात, पाय इत्यादींमध्ये पाणी साचते आणि सूज निर्माण होते,
तसेच जास्त मिठामुळे रक्तदाब वाढू शकतो, म्हणून अन्नामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित असावे. पुढे आहे 5वा प्रश्न. थर्मामीटरच्या फुग्याची काच पातळ असते कारण तापमापीच्या फुग्यामध्ये पारा भरलेला असतो. ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूकडील जास्तीत जास्त उष्णता पाऱ्याला चटकन मिळणे व त्यानुसार त्याचे प्रसरण होणे आवश्यक असते, म्हणून तापमापीच्या म्हणजेच थर्मामीटरच्या फुग्याची काच पातळ असते. प्रश्न 4 अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 8 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 1. युद्धाची कारणे कोणती? उत्तर: काही राष्ट्रांमध्ये जमीन, पाणी, खनिज संपत्ती अशा साधन संपदावरून वाद निर्माण होतो. काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा निर्माण होते. मतभेद विकोपाला गेल्यामुळे युद्धाला तोंड फुटते. युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षा व सुरुंगस्फोट केले जातात, त्यामुळे जीवितहानी होते व नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात. कधीकधी परिसंस्था नष्ट होतात. दुसरा प्रश्न. कृष्णविवर असे नाव का देण्यात आले असावे? कारण सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेला विशाल तारा जेव्हा उत्क्रांतीच्या टप्प्यात अंतिम स्थितीत जातो तेव्हा या ताऱ्याचे गुरुत्वीय बल खूप अधिक वाढते. त्यामुळे या ताऱ्याजवळील सर्व वस्तू या ताऱ्याकडे आकर्षित होतात. तसेच अशा ताऱ्यावर पडणारा प्रकाश परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो. परिणामी हा तारा आपण पाहू शकत नाही. ताऱ्याच्या जागी फक्त अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसते, म्हणून त्यास कृष्णविवर हे नाव पडले आहे. तिसरा प्रश्न. प्लास्टिकचे गुणधर्म लिहा. उत्तर: गंजत नाही, विघटन होत नाही, आर्द्रतेचा परिणाम होत नाही, पाण्यात भिजत नाही. आकार या गुणधर्मामुळे विविध आकाराच्या व रंगाच्या वस्तू बनविता येतात. वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचे असते. चौथा प्रश्न. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम लिहा. 1. आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिक एकाच प्रतलात असतात. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. ब प्रश्न. टीप लिहा. काच निर्मिती 2 गुणांसाठी आहे. काच निर्मितीसाठी लागणारी कच्ची सामग्री. काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड लागते. भट्टीमध्ये गरम करणे. काच निर्मितीसाठी वरील मिश्रण भट्टीमध्ये 1700 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केल्यास वितळते. काचेचा एकजीव द्रव तयार होतो. पण जर वरील मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे मिसळले तर सुमारे 850 अंश सेल्सिअस तापमानपर्यंत मिश्रण वितळते व काच तयार होते. पुढे आहे प्रश्न 5वा अ. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 6 गुणांसाठी लिहायची आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पहिला प्रश्न आहे तापमापीमधील पारा कशा प्रकारे कार्य करतो. दुसरा प्रश्न. मानवाच्या वाढत्या लोकसंख्येचे परिसंस्थेवर होणारे दुष्परिणाम लिहा. उत्तर: परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेत राहिला. जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली. त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढला. त्याचबरोबर टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. तिसरा प्रश्न. ताऱ्याच्या 3 अंतिम अवस्था कोणत्या? 1. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेले तारे अंतिमतः श्वेतबटू या अवस्थेत येतात. 2. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पट ते 25 पट वस्तुमान असलेले तारे अंतिमतः न्यूट्रॉन तारे बनतात. 3. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचे अंतिमतः कृष्णविवर बनते. कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे होते. आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. प्रश्न 5व्यातील ब प्रश्न. सुबक नामनिर्देशित आकृती काढा. प्रकाशाचे परावर्तन 4 गुणांसाठी. या ठिकाणी प्रकाशाचे परावर्तन आकृती देण्यात आलेली आहे. आरसा, आपाती किरण, आपतन कोन, स्तंभिका, परावर्तन कोन, परावर्तित किरण, आपात बिंदू, आपतन बिंदू.
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।